चला दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांनाच, ऑफलाईन ऑनलाईनच्या मुलांना. ठीक आहे, आता शुभेच्छा देणं घेणं झालं असेल तर आता त्याच्यामधून बाहेर या. बर, मी काय सांगत होतो अजून तेच का? भरपूर झालं की. हे बघा, सण वार उत्सव येतच राहणार आहेत. त्याच्यामुळं काय चालूच आहे. दरवर्षी दसरा आहे, दरवर्षी आपली लाईफ जर सेटल झाली तर दररोजच सण आहे, दररोजच उत्सव आहे. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळं हे जे दिवस आहेत अतिशय महत्वाचे आहेत, लक्ष द्या. तर मी काय सांगत होतो, आपण बाहेर आलोय घराच्या. तर आलो बाहेर तर काय वनस्पती दिसतील आपल्याला, परत छोट्या वनस्पती दिसतील, वेली दिसतील, आणि त्या वेलीवर असणारे कीटक दिसतील, पशु दिसतील, पक्षी दिसतील, मोठे मोठे डोळ्यांना दिसणारे आहेत. परत माणसं दिसतील, मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील. म्हणजे प्राणी जे आहेत, वनस्पती, सजीव ज्या गोष्टी आहेत ते दिसतात. पण असे काही सुद्धा प्राणी आहेत की जे अतिशय लहान आहेत, ते विदाऊट मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाहीत. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिकेच्या खालीच त्याला बघावं लागते. असे सुद्धा मायक्रोस्कोप च्या खाली बघावं लागणारे जीव जंतू कीटक आहेत. कुठं? आपण पाठीमागल्या चॅप्टर मध्ये पाहिलोय. एवढी सारे प्राण्यांचे वर्गीकरण पाहिलं आपण. अॅनिमल क्लासिफिकेशन किती फायलम होत्या. मग त्याच्यामध्ये सगळे आले, जलचर, भूचर, हे दिसणारे झाले, न दिसणारे सुद्धा कीटक आहेत. आहेत का नाही? मायक्रोबॅक्टेरिया. मायक्रो म्हणजे सूक्ष्म. मग त्यांचं जे सूक्ष्म जीव आहेत त्यांच्या शास्त्राविषयी माहिती घ्यायची. सूक्ष्म जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे काय? ज्या शास्त्रामध्ये ऑर्गॅनिझम, त्यांचे अवयव, त्यांचं कार्य, पेशी, संरचना, शरीराचे भाग, सजीवाविषयी माहिती आहे, त्याला म्हणलं आपण जीवशास्त्र, बायोलॉजी म्हणलं. पण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? जे लहान कीटक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, मायक्रोब्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत, त्यांचा अभ्यास करणं म्हणजे काय आहे? सूक्ष्म जीवशास्त्र आहे. आलं का लक्षामध्ये? मग ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची अशा हेडिंग खाली आपला चॅप्टर आहे. अतिशय सोपा चॅप्टर आहे. चॅप्टर न समजण्यासारखा काही नाही. पण ह्याचे जे त्या बॅक्टेरिया असतील त्यांची जी नाव आहेत अतिशय अवघड आहेत. मग बाय प्रॅक्टिस एका वेळेला लक्षात राहणार नाहीत. त्यांची नावं, कोणते कोणते बॅक्टेरिया, जीवाणू, व्हायरसेस, त्यांची जी नाव आहेत पाठ करावी लागणार आहेत. त्यांच्यामध्ये मात्र अडचण आहे. नाहीतरी साधा चॅप्टर आहे, सोपा सरळ, 4-5 मार्काला येऊ शकतो परीक्षेमध्ये. ओळख सूक्ष्म जीवशास्त्र. इन 9th स्टँडर्ड वी हॅव ऑलरेडी, आपण याच्या अगोदर जे शिकलेलं आहे, ऑलरेडी लर्न अबाउट युजफुल अँड हार्मफुल ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम. मराठीमध्ये होता बघा पाठ गेल्या वर्षी 9वीला. उपयोगी व घातक सूक्ष्मजीव, हार्मफुल आणि युजफुल मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव. काही आपला फायदेशीर आहेत आणि काही त्रासदायक सुद्धा आहेत, विघातक आहेत, धोकादायक आहेत. मग त्याच्यापैकी आता ज्याचा जास्त फायदा आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा जास्त फायदा आहे त्याच्याविषयी माहिती करून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे का नाही? आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण काय करतोय, दही वगैरे खातोय. मग दही जे आहे, मग दह्याचा एक थेंब जर घेतला आणि मायक्रोस्कोप मध्ये बघितला सूक्ष्मदर्शिकेखाली, तर आपल्याला काय दिसेल की अशी जीव आहेत की वळवळ करायला लागतील. आपण ते बघितलं तर खाऊ शकत नाही, पण ते आपल्यासाठी फायदेशीरच आहेत. कशामुळं? डायजेशन सुधारणार आपलं, ते आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजेत सूक्ष्मजीव, मायक्रोबॅक्टेरिया. मग लॅक्टोबॅसिली, लॅक्टिक ऍसिड असतं का? ते लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन आपल्या लॅक्टोबॅसिली जे आहेत दह्यामध्ये करतात. दह्याचं टेक्स्चर बदलतं. दूध जे आहे पातळ, वॉटरचा कंटेंट बदलतो आतमधला. पाणी, दूध बघा किती, न पाणी घातलेलं दूध घ्या, चांगली फॅट असलेलं दूध घ्या, तरी पण जास्तीत जास्त प्रोपोर्शन पाण्याचाच राहणार दुधामध्ये. मग लॅक्टिक शुगर थोडी. पण ज्यावेळेला आपण त्याचं दही बनवतो परत अजून जास्त पाणी घालतो, पण ज्यावेळेला आपण दही बनवलं त्यावेळेला त्याचं काय टेक्स्चर बदलतं का नाही? घट्ट होतं, पाणी निघून जातं त्याच्यामधलं. म्हणजे काय, आपण हे जे मायक्रोबॅक्टेरिया आपण वाढवतो. विरजन वगैरे टाकणं म्हणजे काय? मायक्रोबॅक्टेरिया, त्या चम्मचनं मायक्रोबॅक्टेरिया टाकतो त्या यगर्ट मध्ये, दह्यामध्ये, आणि मग पूर्ण दही काय केलं जातं? मायक्रोबॅक्टेरियाद्वारे ते घट्ट केलं जातं. फर्मेंटेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये.
मग हे जे मायक्रोबॅक्टेरिया आहेत आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, उपयोगी आहेत, आपला विघातक नाहीत, निरुपयोगी नाहीत, फायदेशीरच आहेत. तोटा नाही यांचा, फायदा आहे शरीरासाठी. मग असाच बरेचसे, परत पेनिसिलिन हे जे औषध बायोटिक ते सुद्धा कशापासून बनवतात, हे जे मायक्रोबॅक्टेरिया आहेत त्यांच्यापासून बनवतात. औषध शास्त्रामध्ये याचा उपयोग आहे. मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आता डेअरी प्रोडक्ट्स, मग आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध घेऊन जातात. मग हे सगळं दूध जे आहे, सगळं दूध म्हणूनच खाण्यासाठी आहे का? दूध जे आहे थोड्या एक दिवसापुरतं, एक दिवस सुद्धा राहत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, 12 तास इथपर्यंत राहणार, नाश पावणारा नाही तरी खराब होणार दूध. काय खराब झालं, घाण झालं दूध, काय म्हणतो आपण, नासलं वगैरे, शुद्ध गावठी भाषेमध्ये सुद्धा म्हणतो बघा, दूध खराब झालं आज, दूध फाटलं वगैरे, बरेचसे ज्या ज्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं डिस्क्रिप्शन करतात. मग दूध खराब होणारी वस्तू, मग आपण त्याच्यावरती काही प्रक्रिया करून हे मायक्रो विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने आपण ते जास्त दिवस, त्याचं दही बनवलं, 2 दिवस 3 दिवस राहू शकते दही, पण दूध राहणार आहे का 2-3 दिवस? नाही. त्याच आपण काय बनवलं, बटर बनवलं, मस्तपैकी राहू शकते 8-15 दिवस, त्याची व्हॅलिडिटी राहू शकते. परत तेच आपण त्याच दुधाचं काय केलंय, चांगल्या प्रकारे तूप वगैरे बनवलं, तर मस्तपैकी 2 वर्ष 1 वर्ष तर राहू शकते चांगल्या पद्धतीनं. म्हणजे बघा, जे नाश पावणार आहे, आपण मायक्रोबॅक्टेरिया ते दही बनवलं, त्याच्यापासून प्रोसिजर केल्या, आणि ते भरपूर दिवसापर्यंत राहणार आहे. पनीर आहे, पनीर सुद्धा राहू शकते 2-3 दिवस फ्रीज मध्ये ठेवलं तर, मस्तपैकी आठवडे आठवडे ठेवू शकतात आपण. म्हणजे जे नाश पावणार आहे, आपण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने टिकाऊ स्वरूपामध्ये आणतो, प्रिझर्व करू शकतो आपण त्याला, संरक्षण करू शकतो त्याचं. मग हे मायक्रोबॅक्टेरिया विच आर युजफुल फॉर ऑल ह्युमन बिंग, हे मानवाच्या दृष्टिकोनातून तर महत्वाचेच आहेत, पण हे पदार्थ टिकावं, जास्त दिवस त्यांचं लाईफ स्पॅन वाढवावा म्हणून आपण यांची मदत होत असते. हे फूड इंडस्ट्रीमध्ये झालं. असे बरेचसे युजेस या मायक्रो ऑर्गॅनिझमच्यात. मग आपण पाहिलं बऱ्याचशा रोगावरती आता लसीकरण आहे. पोलिओचा व्हायरस जो आहे तो सुद्धा काय आहे, एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझमचा, जो दिसत नाही आपल्याला. मग पोलिओची लस म्हणजे काय, ते व्हायरसेस सोडले जातात शरीरामध्ये, लहान अतिशय त्या ड्रॉप मध्ये, मायक्रो, आता ती पोलिओची ड्रॉप घ्यायची, ते बॉटल, आणि मायक्रोब्स मध्ये बघायचं आपल्या मायक्रोस्कोप मध्ये, तर आपला ते वळवळ करलेलं दिसेल दह्यामध्ये ज्या पद्धतीने असतात का. बघा, दही जर काय केलं, तसंच ठेवलंय का 8 दिवस किंवा 3-4 दिवस, ताक दही, तर आपल्या डोळ्यानं सुद्धा पाहू शकतो की इतके वाढतील ते. आता साधं दही आहे, ताजं स्वच्छ फ्रेश दही आहे, त्याच्यामध्ये दिसत नाही डोळ्याला, पण ज्या वेळेला 3-4 दिवस झाले, मग ते असं काहीतरी वळवळ, आळ्या झाल्यात म्हणतो बघा आपण, मग ते अगोदर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. 8-10 दिवसानंतर काय, मग त्यांची पूर्ण ग्रोथ होते आणि त्या मोठ्या होत्यात. मग मात्र त्या काय, मग टॉक्झिक झाल्या, मग विषारी झाल्या. त्याच ज्या अगोदर होत्या, नंतरच्या काळामध्ये काय होणार, त्या टॉक्झिक होतील. येतं का लक्षामध्ये? आता लहान मुलांना पूर्वी पारा वगैरे पाजवत होते. पारा कसा आहे, एक मेटल धातू आहे लिक्विड स्टेट मध्ये. ज्यावेळेला आपण मेटल नॉन मेटल पाहिलेला आहे, मेटलच्या प्रॉपर्टी. हॅलो, ठीक आहे. हा, पनीर करतात की नंतर, मग ती बॅक्टेरिया वाढूनच राहते की, फाडतात मुद्दा म्हणून त्याला दह्याला, दुधाला. काय म्हणते आधी ती, खवा, दूध चांगलं असल्यावर बनतो, आणि पनीर दूध खराब झालं. खराब होणं म्हणजेच काय, त्याला आपण काय करतो, नासवतो, बॅक्टेरियाची वाढ मुद्दा म्हणून करतो आपण, आणि बॅक्टेरिया वाढले की फर्मेंटेशन चांगल्या पद्धतीने करतात, त्याच्यामध्ये वॉटरचा कंटेंट निघून जातो, आणि बॅक्टेरिया असल्यामुळेच ते काय उपयोगी बनतं नंतर, प्रोसिजर करून बऱ्याचशा प्रक्रिया करून त्याला खाण्यायोग्य जास्त दिवस टिकाऊ स्वरूपाचा. आता आंबा आहे, लोणचे वगैरे आहेत. मग लोणचे, तो आंब्याचा जो खरा आहे, लोणचं म्हणतील पिकल्स, ते हिरवा जो आंबा आहे कट केला आपण,
तो जास्तीत जास्त किती दिवस राहू शकणार आहे चांगल्या अवस्थेमध्ये? 2 दिवस 4 दिवस ते फोड आंब्याची. पण आपण पिकल केलं त्याच्यामध्ये नॅचरल प्रिझर्वेटिव्ह घातले, मीठ घातलं, हळद घातली, तेल वगैरे सुद्धा प्रिझर्वेटिव्ह, विनेगर घातलं, मीठ घातलं, साखर घातली, मग ते काय होणार? त्याचा लाईफ स्पॅन वाढणार आहे. त्याच कंडिशन मध्ये न खराब होता ते 5-6 महिने राहू शकते. तसंच हिरव्या सुस्थितीतच राहणार आहे की, खराब होत नाही. आणि तेच फोड ठेवली त्याला बुरशी वगैरे लागेल 4 दिवसामध्ये राहिला. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह काय काम करायला लागल्यात? जास्त दिवस टिकवायला लागलेले आहेत. तशा पद्धतीने हे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा तीच इथे काम करायला लागल्यात की जे पदार्थ नाश पावणार होते 2 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये, त्यांचा लाईफ स्पॅन आयुष्य वाढवायला लागलेले आहेत. 8 दिवस, 10 दिवस, वर्ष तुपासारखे पदार्थ राहू शकतात अशा पद्धतीनं. सर त्यात लॅक्टो बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया गेल्या वर्षीच पाहिजे, 8वी पासून चालूच आहेत. लॅक्टिक ऍसिड तर राहतच, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया राहतात, जीवाणू आहेत ते बॅक्टेरिया. अशा पद्धतीचे हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. पेनिसिलिन, पेनिसिलिनची लस दिली जात होती, पोलिओचं व्हायरस, तो सुद्धा एक विषाणू आहे, ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. परत ज्या वेळेला पिकं जे असतात, रायझोबियम बॅक्टेरिया विषाणूचा तो मुळामध्ये राहतोय, ते नत्र पुरवतोय. मुळाची गाठीच्या मुळा असतात का, ते रायबोझियम बॅक्टेरिया त्या मुळामध्ये, आणि ते काय करतात? नत्राची पुरवठा करतात. परत ज्या जमिनीचा पोत काय झालेली आहे, जमीन खराब झालेली आहे, नापिकी जास्त पिकच येत नाही, तशा जमिनीमध्ये ते जे रायबोझियम काय करतात, हे रायझोबियम बॅक्टेरिया त्याचं जे पीक आहे उत्पन्न वाढण्याचं काम करण्याचं काम म्हणून सल्ला देतात जे कोणी कृषी विभागामधले असतात की रायझोबियम बॅक्टेरिया ज्यांच्या मुळांना गाठी येतात ते असलेले पिकं घ्या. कशामुळं? रायझोबियम उपयोगी आहे जमिनीसाठी, पोत सुधारण्यासाठी. म्हणून पिकांची वारंवारिता ठेवा, पिकं बदला. लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया, बरेचसे बॅक्टेरिया, काही अँटीबायोटिक्स आहेत, ते सुद्धा या बॅक्टेरिया पासून, व्हायरसेस पासून औषधशास्त्रामध्ये उपयोग आहे या सूक्ष्मजीवांचा. सूक्ष्मजीव सुद्धा उपयोगी आहेत, फायदेशीर आहेत. परत आपण वाईन इंडस्ट्री, हे जी मद्य इंडस्ट्री आहे, दारूची इंडस्ट्री, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात हे बॅक्टेरिया आहेत. भरपूर दिवस हौदामध्ये मद्य जे तयार केलं जातं, आंबवलं जातं. आता तुम्ही साधं घ्या, जिथं दुग्ध उद्योग आहे तिथं काय केलं जातं? आंबवण माहिती का? ते जनावरांसाठी घेऊन येतात मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आता पूर्वीच्या काळी सुद्धा बघा, ते काही जे उरलेलं आहे रिमेन्स डाळीचं वगैरे, काय म्हणतो आपण त्याला, भुसा वगैरे, आणि खराब झालेले धान्य, ते काय करायचे? पूर्वीच्या स्त्रिया पीठ वगैरे भिजवून ठेवायचे 2-2, 3-3 दिवस. मग ते काय होणार? फर्मनंट होणार. आपलं साधं आपण खातो ते इडली डोसा, ते सुद्धा बॅक्टेरिया वाढतात त्याच्यामध्ये, आणि ते आंबटपणा येतो, त्याला टेक्स्चर बदलतं, घट्ट होतं. आता अगोदर पीठ लावताना बघा, मुलींना माहिती असेल, आपण इडली डोशाचं पीठ लावायला लागलोय, तांदूळ वगैरे भिजवून ते दळून वगैरे स्वच्छ घेतले. मग अगोदर ज्या दिवशी आपण मिक्सर मध्ये काढून घेतलं त्यावेळेला तेवढं टेक्स्चर असं राहणार आहे का? घट्ट असं नाही, पातळच राहणार आहे. दुसऱ्या दिवशी अर्ध ते पातेलं असलेलं पूर्ण गच्च भरणार आहे. कशामुळं? मायक्रो बॅक्टेरिया वाढली आतमध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझम वाढले, आणि त्याला फर्मेंटेशन झालं, किण्वन झालं तिथं. आणि ते मग काय, त्याचा चव बदलली, आंबट चव येते थोडीशी, आकार बदलला, पौष्टिक झालं ते. तशा पद्धतीच्या जनावरांना सुद्धा ते सुग्रास म्हणतात बघा, ते जर गाडी चालली वास येतोय बघा भरपूर प्रमाणात. मध्ये सुद्धा ही इंडस्ट्री, जे काही मनुके असतील, द्राक्ष असतील, ते जिथं भरपूर प्रमाणात द्राक्ष पिकवली जातात, खराब होण्याच्या मार्गावर असतात, मग ते काय केलं जातं? त्याचं फर्मेंटेशन करून मध्ये काढलं जातं, अर्क काढून मनुके बनवले जातात. हे जे प्रोसेस आहेत जास्त दिवस टिकावं म्हणून, मग ते फर्मेंटेशन म्हणजेच काय आहे? मद्य बनण्याची, अल्कोहोल बनण्याची प्रक्रिया, म्हणजे मायक्रो बॅक्टेरिया वाढवतात त्याच्यामध्ये, आणि त्याचा अर्क काढून ते ऍडिक्शन साठी दिले जातात. तो पुढचा भाग. आपण ब्रेड बनवणं, किण्वन, पाव किती मोठा फुगतो पाव, ही सुद्धा एक बॅक्टेरिया आतमध्ये, बुरशी वगैरे भरपूर प्रमाणात हे बॅक्टेरिया, व्हायरसेस, हे काय मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव इतके महत्वाचे आहेत, तर आपल्याला ती माहिती करून घेणं कोणते सूक्ष्मजीव आपल्यासाठी फायदेशीर आहेत. पहिलाच प्रश्न आहे, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात, असा प्रश्न आहे. कदाचित हा जर प्रश्न आला, बरेचसे जण हा प्रश्न सोडून देतात डायरेक्ट इकडं, तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा. कोणते सूक्ष्मजीव आहेत? आता सांगितलेले दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आपल्यासाठी महत्वाचे आहेत. मुळांना, वनस्पतीमध्ये असलेले जे मुळांना गाठी असतात ते रायझोबियम,
ते सुद्धा एक बॅक्टेरिया सूक्ष्मजीवाचा आहे. परत पेनिसिलिन ते सुद्धा बॅक्टेरिया, ते औषध देतो आपण प्लेग वरती, आहे का नाही? देवीची लस वगैरे आली की पेनिसिलिन ते औषध आहे. बरेचसे अँटीबायोटिक्स आहेत. लिहा याच्यामध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. आज इंट्रोडक्शन घेऊया, आहे टाइम भरपूर, काही हरकत नाही. लिहा कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. तर दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया, लिहा त्याच्यामध्ये नाव. कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. काढा वह्या काढा. ऑनलाईनची मंडळी सुद्धा उगा आपलं टाइमपास करायचा नाही, करायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन. आता बघा आपलं लक्ष आहे सेमीचा असो किंवा मराठी माध्यमचा असो, मराठी माध्यमचं आपण असं टार्गेट ठरवलेलं आहे की 2-3 मुलं तर 100च्या आसपास गेलीच पाहिजेत. 100 तर घ्याच, पण नाहीच शक्य झालं तर मग 98, 99 हे तर आपण टार्गेट ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी चांगला अभ्यास करा. मग उगं म्हणून काही नाही फायदा. मी म्हणायला लागलोय तुमचं आपलं चालूच आहे, मग ते शक्य होणार आहे का? नाही. तसं त्या पद्धतीचा सराव करा, अभ्यास करा, तयारी ठेवा. जो भाग अवघड जात असेल तो जास्तीत जास्त वाचन करा. नाहीतर बरेचसे जण काय करतात, जो भाग सोपा जातोय तोच वाचण्याकडे त्यांचा जास्त कल राहतोय. असं नाही करायचं. जे जास्त अवघड जाते त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. असं होते माणसाला, जी सोपी वस्तू आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देतात. मग ती येते ना तुम्हाला, काही गरज आहे का? नाही. जी येत नाही, जी आपल्याला अवघड जाते, थोड्या क्लिष्ट जातोय, तो भाग जास्त वेळा अभ्यास करा. आलं का लक्षामध्ये? हा, चला लिहा कोणते कोणते सूक्ष्मजीव. लिहा दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिली, दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, कॉमा वनस्पतीच्या मुळांमध्ये असणारे, वनस्पतीच्या, मग तुम्ही म्हणता सर कसं दिसत नाही आम्हाला? मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते सूक्ष्मजीव आहेत. दिसणार आहेत का? नाही. स्लाइड वर घ्यावं लागल मग दिसणार आहेत ते. लिहा वनस्पतीच्या मुळामध्ये असणारे रायझोबियम, रायझोबियम ते सुद्धा जीवाणूचा बॅक्टेरिया. पाव मध्य, पाव कॉमा मध्य, मध्य म्हणजे दारू, पाव पाव कॉमा मध्य तयार करत असताना उपयोगी पडणारे किण्व, इष्ट, उपयोगी पडणारे किण्व म्हणजेच इष्ट, किण्व, कॉमा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पोलिओ विषाणू, पोलिओचा व्हायरस, पोलिओ विषाणू, कॉमा पेनिसिलिन, पेनिसिलिन हे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. हे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. फुल स्टॉप. 2 मार्कासाठी प्रश्न आहे, नाव सहित कुठं, कोण्या क्षेत्रामध्ये आणि कुठं. आता याच प्रश्नावरती रिलेटेड आहे खाल्ला. आता आपण आताच सांगितले कोणते कोणते सूक्ष्मजीव कुठं कुठं. आता इथे सांगितले सूक्ष्मजीवाचा वापर करून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, बनवले जातात, तेच लिहायचे. लिहा याच्यामध्ये दही, लॅक्टोबॅसिलीचा वापर करून दही, फक्त पदार्थ लिहा. दही, पनीर, खवा, डेअरी प्रोडक्ट, चीज, बटर, लोणी. बघा मराठीमधून त्याचे अर्थ. 7 तारखेपासून एक्झाम होणार आहे. ठीक आहे ना? मग आता अर्धा अर्धा जर सिलेबस आला तर आपण कव्हर केलेला आहे. तिकडले 7 झालेले आहेत, इकडला 7 होतोय आपला दिपावळीपर्यंत. काही हरकत नाही.
7 तारीख अजून 5-7 दिवस आहेतच की आपल्याकडे. आज 1 तारीख आहे. उद्या काय सुट्टी असेल क्लासला. मग थोडं फास्ट मध्ये जाऊया. हा चॅप्टर संपवते आपला 4 दिवसात, 4-5 छोटा चॅप्टर आहे. आणि मग इकडले 7 तिकडले 7 बरोबर येतात आपले. मग राहते 3-3 चॅप्टर दीपावली नंतर. मग त्या महिन्यामध्ये संपूया आपण. 1 महिना लागेल, 1.5 महिना लागेल. मग बाकीचे सराव. ठीक आहे. लिहा. सूक्ष्मजीवाचा वापर करून कोणते कोणते पदार्थ बनवले जातात आता मी सांगितले लिहा. पाव आहे, इडली आहे, डोसा आहे, मध्य जनावरांसाठी सुग्रास, हे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामध्ये वापर करून ते फर्मंट करतात. दही आहे. ज्या वेळेला तुम्ही सराव करणार आहोत ते बोर्डाचे आपण सोडवून घेणार आहोत. सॅम्पल पेपर कशा पद्धतीचे आहेत. मग त्यावेळेला लक्षात येईल की वारंवार तेच तेच प्रश्न विचारले जात आहेत. फक्त तुम्ही सिलेबस कव्हर करा आणि मग नंतर पेपर घ्या. मग पेपर सोडवा. 10-15 पेपर सोडवले आपण की असं बोर्डाचा पेपर असा वाटणारच नाही की आपण बोर्डाची परीक्षा देत आहोत. एवढा सराव व्हायला पाहिजे. मग त्यावेळेला कुठं तर आपण त्याच्या जवळ जाणार आहोत. कुठं 90+, 100च्या जवळ पोहोचणार आहोत. नंतर उगं म्हणायचं आणि कृती मात्र काहीच नाही. बोले तसा चाले. तसं प्रयत्न सुद्धा पाहिजेत. फक्त घ्यायचे सगळ्यांना, पण कष्ट करायची तयारी नाही. क्लास बुडवतायत. मग असं शक्य आहे का? नाही. इतका प्रयत्न करा, इतका सराव करा की नवीन असं वाटू नये परीक्षा देताना हे मला प्रश्न झालेले आहेत. आता बघा, तुम्ही जर सुरुवातीला खेळताना प्रॅक्टिस केला त्या बॉलची क्रिकेटमध्ये यॉर्कर खेळण्यासाठी आणि त्या पुढच्या प्रतिस्पर्धी संघामधल्या एका प्लेअरनं तुम्हाला यॉर्कर जर टाकला, तुम्हाला नवीन वाटणार नाही. कारण काय? तुम्ही प्रॅक्टिस केली त्याच्यावरती कसं खेळायचं ते तुम्ही उत्तर देऊ शकताय. तसं प्रश्न सगळेच तुम्ही काय करा, 2 वेळा 3 वेळा आपण जर वाचले लिहिले तर मग तेच प्रश्न तिथं प्रॅक्टिस म्हणून सराव परीक्षा झाल्यासारखी परीक्षा होईल आपली. येतं का लक्षामध्ये? इडली हा शब्द आहे. हिंदी इंग्रजी आपली लँग्वेज भाषा नाही. इडली शब्द जो आहे आता त्याचं संशोधन करावं लागेल. इडली शब्द जो आहे आपल्या साऊथ इंडियन तिकडला शब्द आहे. ऍक्च्युअल तो शब्द जो आहे इडली जास्त प्रमाणात साऊथ भागामध्ये तमिळ, मला वाटतं तमिळ शब्द असेल कदाचित, मला सुद्धा माहिती नाही. आपलं देणं घेणं नाही. फक्त इडली म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट. इडली डोसा हे फर्मेंटेशनद्वारे सूक्ष्मजीव वाढवतात त्याच्यामध्ये आंबवून किनव वगैरे त्याच्यामध्ये वाढवून ते तयार केले जातात. एवढं लक्षात ठेवा. मग तो उर्दू आहे का शब्द, तमिळ आहे का तेलुगू आहे याचा विषय नाही आपल्याला. पण माहिती पाहिजे असेल तर मला तर वाटतं तमिळ त्या त्या साईडला जास्त चालते इडली. इडली डोसा. काही शब्द असे आहेत, बरेच शब्द जसेला तसे आलेले आहेत भाषेमध्ये. त्याच्यामुळे मराठीमध्ये सुद्धा आपण इडलीच म्हणतोय. खास शब्द तर आपण आठवत नाही आपल्याला तर. ठीक आहे. लिहिलं का? एवढं सारे आहेत. आता उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र म्हणून अशी कन्सेप्ट आहे, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. हे एक शास्त्र आहे. आता सांगितले काही आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी म्हणजे काय म्हणतोय आपण? आपण पाठीमागे पाहिले कन्सेप्ट ज्यावेळेला क्लासिफिकेशन सुरुवातीला 8वी मध्ये वगैरे, काय ज्यांना केंद्रक आहे न्यूक्लियस, न्यूक्लियस कळतं का? केंद्रक. त्यांना काय म्हणतो आपण? ज्यांचं केंद्रक दिसतंय असे काही मायक्रोबॅक्टेरिया न्यूक्लियस आहे. काही विदाऊट न्यूक्लियस आहेत. त्यांचं सांगितलं आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. परत सूक्ष्मजीवाशी संबंधित विक्रे. विक्रे म्हणजे काय? विकर एन्झाईम, को एन्झाईम अतिशय लहान आहेत. परत प्रथिने, प्रोटीन. उपयोजित अनुवंशशास्त्र हे जे हेरिडिटी आहे, अनुवंश म्हणतो आपण, आपल्या आई वडिलांचे जे गुण आहेत संक्रमित होत असतात त्याच्याविषयी माहिती. परत रेणवीय जैव तंत्रज्ञान, रेणू आपले मॉलिक्युल, त्याचं जैव तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो, हे जे छोटी छोटी सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यावरती काय. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, हे बटर वगैरे बनवणं, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपला दूध वगैरे बनवायचे आहे. मग उगं नुसतं चमच्यानं घालून जमणार ते विरजन वगैरे नाही. मग त्याचा डिटेल अभ्यास स्टडी करावा लागेल. मोठ्या कंटेनर मध्ये दूध मोठ्या प्रमाणावर साठवलं जाईल, सगळीकडे दूध आणलं जाईल. मग अतिशय क्लिष्ट आहे प्रोसिजर. दूध जर खराब झालं, बघा दुधाचे वाहन वगैरे कुठं अडवलं जात नाही किंवा त्याला परमिशन आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये त्याचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा दूध असेल, मेडिसिन असेल, त्याला पाठवलं जायचं पुढे, कारण अत्यावश्यक सेवा ते.
खराब होतंय लवकर. म्हणून काय केलं जातं, त्याच्यावरती थोडी जरी निष्काळजीपणा झाला तर तेवढं मोठं दूध एवढं कलेक्शन करून आणलेलं खराब होणार आणि मोठ्या प्रमाणात नुकसान त्या मालकाला, त्या कारखान्याला, एकूणच काय आपल्या सजीव सृष्टीलाच होणार आहे. त्या मालकाचं नुकसान म्हणजे काय, तेवढं पुढे जाणारं दूध वाया गेलंच का नाही, पुढचे जे ग्राहक होते त्यांची उपासमार होणारच. पैशाचं जाऊ द्या, पण त्याचा नाश झालाच का नाही. मग हे अतिशय महत्वाचं शास्त्र आहे. मग शास्त्रामध्ये दूध कसं ठेवायचं, फर्मनंट कसं करायचं. आता यगर्ट म्हणजे दही म्हणजे काय, यगर्ट आणि दही एकच आहे, फक्त आपण घरी जे लावतो ते दही आहे विरजण वगैरे टाकून. आणि मोठ्या प्रमाणावर जे लावतो आपण, मग ते काय, आपण लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया तयार झालेले त्याच्यामध्ये सोडले जातात चांगल्या पद्धतीनं. फर्मनंट व्यवस्थित घट्ट दही लागावं. आपलं पातळ लागतं काही वेळेला, पण तिथं हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा दही मस्तच पैकी लागतं. कुठं, तिथं त्या प्रोसिजर मध्ये. मग ते टेम्परेचर मेंटेन केलं जातं. आपल्याकडे कसं टेम्परेचर कमी असल्यामुळे दही लागत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं घट्ट दही होतं तेवढं दही इकडे होत नाही, हिवाळ्याच्या दिवसामध्ये लागत नाही. पण तिथं तसं ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर, तिथं बरेचसे मोठ्या मोठ्या मशीन्स असतात, मेंटेन ठेवलं जातं. ठीक आहे. मग हे जे सगळ्यांचा अभ्यास, जे काही उपयोगी आहेत आपल्याला, जिथं अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतो आपण, उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र असं म्हणतात, उपयोजित. मग ह्याचा अभ्यासचा वापर समाजासाठी केला जातो. आता सगळे समाजासाठीच आहे की, रोगांमध्ये उपयोगाला येऊ लागले, पेनिसिलिन आहे, लसी काढायला लागलो पोलिओची आपण. मग हे समाजासाठी आहे सगळीकडं. खाद्य सामग्री म्हणजे अन्न व औषध प्रशासन, त्या डिपार्टमेंटचं म्हणजे काय, समाजासाठीच आहे सगळ्याला, एकूण सजीव सृष्टीसाठी फायदा आहे त्याचा. औषधी यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. हे जी इंडस्ट्री आपली फूड इंडस्ट्री, त्याच्यामध्ये तर मोठा वाटा आहेच. मेडिकल इंडस्ट्री असेल, मद्य इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर आहे भरपूर प्रमाणात. आता औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र, हे झालं आपलं उपयोजित. आता औद्योगिक म्हणजे काय, स्पेसिफिक कारखान्यासाठी मोठे मोठे जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये काय करतोय आपण, सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर. आता हे जे लॅक्टोबॅसिल आहेत मोठ्या प्रमाणावर घेतोय, आणि त्याचा उद्योग आहे, पनीरचा उद्योग आहे, मोठ्या प्रमाणावरती. परत पावाचा बेकरी आता मोठ्या मोठ्या. मग तिथं जे आहे त्याचा अभ्यास करून व्यवस्थित, ते जर चूक झाली तेवढं दूध नाश पावणार आहे. मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये, डेअरीमध्ये. मग तेवढ्या मोठ्या प्रमाणावर, आता घरामध्ये 1-2 लिटर खराब झालं तरी चालते, काही हरकत नाही. पण एवढं मोठं दूध खराब होणं, नासाडी होणं अन्नाची, मग काय किती अवघड आहे ते. हे समाजासाठी विघातकच आहे. म्हणून हे शास्त्र, त्याचा सुद्धा डिटेलमध्ये अभ्यास करणं अत्यावश्यक आहे. मग हे जे मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक व पर्यावरणिक दृष्टीने महत्वाच्या प्रक्रिया, उत्पादने यांचा समावेश आहे. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजीवावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात या शास्त्रामध्ये. औद्योगिक लिहा, दोन्ही डेफिनेशन लिहा. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय, आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, इंडस्ट्री, कारखाने मोठे मोठे. दोन्ही डेफिनेशन लिहा आणि मग थांबूया आपण. आज फक्त आपण काय केलोय, इंट्रोडक्शन केलोय. आता हे सगळं आता पुन्हा पाहिजे